नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे रवींद्र आणि आपण बघत आहात गोल्डन ईगल 3007 चॅनल। मित्रांनो, व्हिडिओ बघून झाल्यावर बरेच जण लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरत आहेत। अर्ध्या जणांनी सुद्धा सबस्क्राईब केलेले नाही। जर सबस्क्राईब करताना आपल्याला साइन अप करायला सांगत असेल तर त्या ठिकाणी आपला जीमेल टाका आणि त्यानंतर पासवर्ड टाका आणि साइन इन करा। त्यानंतर सबस्क्राईबवरती क्लिक करा, म्हणजे सबस्क्राईब होईल। आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण लाईक, सबस्क्राईब, कॉमेंट आणि शेअर करा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मंडळाचे बिल 1 रुपयात कसे प्रिंट करायचे हे बघणार आहोत। मित्रांनो, बरेच वेळा विद्युत वितरण कर्मचारी आपली बिले दुसऱ्या सोसायटीमध्ये टाकून देतो आणि दुसऱ्या सोसायटीमधली बिले आपल्या सोसायटीत टाकून देतो आणि गोंधळ उडालेला असतो। त्यामुळे बरेच वेळा आपल्याला विजेचे बिल आपल्या हातात मिळत नाही आणि काही सोसायटीतले नतद्रष्ट सभासदसुद्धा दुसऱ्यांची बिले फाडून फेकून देतात आणि नष्ट करत असतात। अशावेळी आपल्याकडे बिल भरायला मोबाईलवरून आपल्याला भरता येते, परंतु मोबाईलवरून आपल्याला रिसीट वगैरे काही मिळत नाही आणि आपल्याकडे रेकॉर्ड राहत नाही। ते रेकॉर्ड आपल्याकडे ठेवायचे असेल तर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मंडळाच्या बिलाची प्रिंट काढणे अत्यंत जरुरी आहे। ही प्रिंटआउट कशी काढायची, कॉम्प्युटरवर सेव्ह कशी करायची, डाउनलोड कशी करायची, सेव्ह कशी करायची आणि प्रिंट कशी काढायची हे मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। बरेच वेळा कोर्टाच्या कामामध्ये सुद्धा निवासी पुरावा म्हणून महावितरणच्या बिलाची झेरॉक्स किंवा बिल हे चालते। त्यामुळे हा एक महत्त्वाचा पुरावा आपल्याकडे असायलाच पाहिजे आणि आपल्या फाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलाच पाहिजे। चला तर मित्रांनो, बघूया महावितरणचे बिल 1 रुपयात प्रिंट आणि डाउनलोड सेव्ह कसे करायचे ते। महावितरणचे बिल प्रिंट करण्यासाठी आपल्याला महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते। त्यासाठी गुगल क्रोम बारच्या सर्च बारमध्ये mahadiscom.in असे टाईप करा। नंतर एंटरचे बटन दाबा। त्यानंतर व्ह्यू पे बिल वरती क्लिक करा। आता आपल्यापुढे महावितरणची अधिकृत वेबसाईट ओपन होईल। आपल्याला महावितरणचा इथे हा लोगो बघायला मिळतो। तसेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड चे टायटल पण आपल्याला इथे बघायला मिळते आणि हिला वेब सेल्फ सर्व्हिस म्हणतात, कारण हिच्यावरून आपल्याला सर्व कामे करता येतात, जसे की आपल्या वीज बिलावरील नावात बदल करणे, पत्त्यात बदल करणे, ॲडिशनल सिक्युरिटी डिपॉझिट भरणे, मीटर बदली करणे, विजेच्या विषयी कुठली तक्रार करणे आणि तिची सद्यस्थिती जाणून घेणे इत्यादी सर्व कामे आपल्याला या वेबसाईटवरून फ्री करता येतात। आता व्ह्यू पे बिल वरती क्लिक करा आणि या मोकळ्या रकान्यात आपला 12 अंकी ग्राहक क्रमांक टाईप करा। त्यानंतर ह्या इथे कॅप्चा म्हणून एक रकाना आहे, त्यातील सर्वच्या सर्व टेक्स्ट जसेच्या तसे खालच्या या मोकळ्या रकान्यात टाईप करा। त्यानंतर सबमिटच्या बटनावर क्लिक करा। आता ह्या इथे हा ईचा आयकॉन दिसतो, याच्यावरती क्लिक केले असता आपल्याला पुढली विंडो ओपन होते। आता या ईच्या आयकॉनवरती क्लिक करा की आपल्याला आपले बिल बघता येते। ही मुद्रणयोग्य आवृत्ती आहे।
आता अशी एक खिडकी आपल्याला ओपन झालेली दिसेल। हे मार्च 2024 बिल आपल्याला इथे बघायला मिळते आणि ही मुद्रणयोग्य फाईल आहे। हिच्यावरून आपण बिल डाउनलोड किंवा प्रिंट करू शकतो। या इथे भाषेचा पर्याय दिलेला आहे। आता व्ह्यू प्रिंटेबल व्हर्जन या लिंकवरती क्लिक करा। आता आपल्याला मार्च 2024 बिल इथे बघायला मिळते। या ठिकाणी सेव्ह आणि प्रिंट करण्यासाठी आपल्याला एकच प्रिंट कम डाउनलोड हा ऑप्शन उपलब्ध आहे। त्यानंतर पुन्हा प्रिंटचे बटन दाबा। आता आपल्याला ही फाईल माय डॉक्युमेंटमध्ये सेव्ह करायला सांगितले जाईल। आता ही फाईल इथे मी MSc-DCL बिल या नावाने सेव्ह करतो। त्यानंतर सेव्हचे बटन दाबा। आता ही फाईल मी माय डॉक्युमेंट्स या फोल्डरमध्ये MSc-DCL बिल मार्च या नावाने सेव्ह करतो। त्यासाठी सेव्हचे बटन दाबा। या इथे MSc-DCL बिल मार्च या नावाने ही फाईल सेव्ह झालेली आहे। आता ही फाईल पेन ड्राईव्ह मध्ये सेव्ह करून घ्या आणि झेरॉक्स सेंटरवरती जाऊन आपले बिल प्रिंट करून घ्या। अशा रीतीने 1 रुपयात आपण महाडिस्कॉमच्या अधिकृत वेबसाईटवरून आपले बिल डाउनलोड प्रिंट करून घेऊ शकतो। मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि बेलचे बटन दाबायला विसरू नका। मित्रांनो, महावितरणचे बिल कॉम्प्युटरवर कसे भरावे याबाबतचा व्हिडिओ मी ऑलरेडी पब्लिश केलेला आहे। अधिक माहितीसाठी तो जरूर बघा आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।